नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी आली आहे माहेरी आणि आता तयार होऊन आम्ही चाललो आहो मार्केटला. ते बर्डीच्या मार्केटमध्ये आलं आणि तिथे खूप सुंदर लाईटिंग लागलेली होती. ब्लाऊजच्या दुकानात आलो, ब्लाऊज बघितले, घेतले आणि समोर निघालो तर नाईट ड्रेसेस दिसले. नाईट ड्रेसेस त्रिशाच्या एजचे होते म्हणून मामीनी तिच्या 2 घेतले नाईट ड्रेसेस. समोर निघालो, खूप साऱ्या वस्तू होत्या, घ्यायची पण नव्हती पण तरीही थोडंसं शॉपिंग मी करूनच घेतली. सो आता बघूया मी काय शॉपिंग केली. तर सगळ्यात आधी हे डिझायनर ब्लाऊज होतं, त्यानंतर आहे हे ब्ल्यू कलरचं सिल्वर लायनिंगचं ब्लाऊज. सो बेसिकली मी घ्यायला गेली होती व्हाईट कलरचं ब्लाऊज, पण व्हाईट कलरचं ब्लाऊज मला एकही आवडला नाही, त्याच्यामुळे मी घेऊन आली हे 2 ब्लाऊज. सो त्रिशाच्या मामीने घेतलेले हे त्रिशासाठी नाईट ड्रेस. त्यामधला हा आहे पहिला मिंट ग्रीन कलरचा नाईट ड्रेस आणि दुसरा आहे ॲनिमल प्रिंटवाला नाईट ड्रेस. सो हे दोन्ही नाईट ड्रेस आम्हाला कमी पैशामध्ये मिळाले म्हणून आम्ही घेऊन घेतले. सो नेहमी असं होतं की आपण विचार करून जातो एक आणि घेऊन येतो दुसरंच. तर माझ्यासोबतही आता तसंच झालं. मी या वस्तू विचार केल्या नव्हत्या पण तरीही मी घेऊन आली. हा बघा एक छोटासा बो खूप आवडला मला. त्यानंतर हे क्लिप्स आहे. त्यानंतर मी वारंवार मला जायला मिळत नाही, त्याच्यामुळे हे 2 बो स्वतःसाठी घेतले. आणि आजकाल प्रयत्न करते की त्रिशांच्या केसाच्या ज्या मी छोट्या छोट्या चुट्या टाकू शकेल. सो म्हणून मी त्रिशासाठी पण हे जे छोटे छोटे जे आहे ते रबर बँड घेऊन घेतले. आणि त्यानंतर मला थोडीशी तिथे ज्वेलरीचं शॉप पण दिसलं. सो मी माझ्यासाठी घेतली ही नथ. सो त्रिशाचे बाबा नव्हते आणि नथ पण स्वस्ती होती म्हणून मी पटकन घेऊन घेतली, कारण की त्रिशाच्या बाबाला आवडत नाही नथ म्हणून मी ती त्यांच्यासोबत असताना घ्यायची टाळते. आणि त्यानंतर मी घेतली स्वतःसाठी एक सिल्वर रंगाची रिंग. सो माझ्याकडे नव्हती म्हणून मग मी ती घेऊन घेतली लगेचच. सो अशी होती माझी शॉपिंग कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. लव्ह यू गाईज.